एमपीएससीच्या माध्यमातून स्टेनोग्राफरची ही जी परीक्षा होते, ही परीक्षा आता गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी स्थगित करण्यात आलेली आहे। यावरून होणारी जी भरती प्रक्रिया आहे ती गेल्या काही दिवसापासून स्थगित झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील हजारो तर राज्यभरातील लाखो विद्यार्थी या ठिकाणी रस्त्यावर आल्याचं चित्र पाहावयास मिळतंय। एकीकडे गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी स्टेनोग्राफर होऊन कुठेतरी शासकीय सेवेत आपण रुजू व्हावं यासाठी हे स्टेनोग्राफरच्या शिक्षण घेण्यासाठी हजारो विद्यार्थी या ठिकाणी धडपड करत असतात। मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये एमपीएससीच्या माध्यमातून स्टेनोग्राफरची जी भरती प्रक्रिया आहे ती राबवली जाते, मात्र गेल्या 2 वर्षापासून ही भरती प्रक्रियाच राबवली गेली नाहीये। त्यामुळे या जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एकत्र येत जिल्ह्यातील आमदार असतील किंवा मंत्री असतील यांना भेट देऊन तात्काळ भरती प्रक्रिया राबवावी अशा स्वरूपाचं निवेदन देखील दिलेलं आहे। आपल्यासोबत तेच विद्यार्थी आहेत। दादा काय सांगशील, स्टेनोग्राफरची जी परीक्षा होती, जी भरती प्रक्रिया ती कुठे गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने, काय प्रतिक्रिया असणार तुझी वाली? माझे मोठे भाऊन ते 5-6 वर्ष झाले स्टेनो ही भाषा शिकताय, तर त्यांचं बघून मला हे प्रोत्साहन मिळाले की मी काही नवं करावं, काही शिकावं, म्हणून मी 1 वर्ष झाला मला हे शिकून मी अजून थेलेलाच आहे। तर त्यांना अशी भीती त्यांच्यावर आता की ती भाषा त्यांचे जागाच निघालेल्या नाही, अजून शासनाने त्यांच्या जागा रद्द केलेल्या आहे। तर काय करावं, आम्ही शिकावं का नाही, तर त्यांना हे विचारायचंय त्यांनी जागा रद्द का केल्या। निश्चितच तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे या संदर्भात राज्य शासनाकडे? गेल्या 5-6 वर्षापासून आम्ही स्टेनोची प्रॅक्टिस करतोय। गेल्या 3-4 दिवसामध्ये नुकत्याच बातमीमध्ये कळालं की मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली की एमपीएससी मार्फत निघणाऱ्या स्टेनोच्या जागा त्यांनी रद्द केलेल्या आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी रद्द न करता येणाऱ्या 1-2 महिन्यात त्या जागा पडणार होत्या, त्यांनी त्या रद्द न करता सुरळीत चालू ठेवावा आणि भरती ही नियमित व्हायला हवी। निश्चितच तुम्ही गेल्या आज सकाळी गुलाबराव पाटलांची देखील भेट घेतलेली आहे, काय आश्वासन दिलेलं आहे, नेमकी काय समस्या घेऊन तुम्ही निवेदन दिलेलं आहे? आम्ही जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेबांना सकाळी भेटलेलो आहे। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय का आम्ही पुढे मंत्रिमंडळात बोलू का त्यांच्याशी विषय मांडू का झालाय असं आणि का रद्द करण्यात आली पद आम्ही विचारू असं। तू कुठला आहे आणि कुठून या ठिकाणी शिकण्यासाठी येतोय? मी जळगाव जिल्ह्यातला आहे, सॉरी नाशिक जिल्ह्यातला आहे आणि जळगावमध्ये स्टेनो क्लास शिकायसाठी आलेलो आहे। पण मग आता शासनाच्या अशा निर्णयामुळे आता आमची एवढ्या दिवसाची मेहनत, वेळ आणि पैसा सगळं वाया जात आहे असं दिसून येतंय। काय मागणी काय असणार आहे? आमची मागणी सरकारला एवढीच आहे का फक्त आमचे जे पद आहे एमपीएससी द्वारे मंत्रालयात भरणार होते ते पद कंटिन्यू चालू ठेवा त्यांनी, आणि जी भरती पहिली राबवत होते तशी सुरळीत चालू ठेवावी। नाशिकवरून तब्बल 300 ते 350 किलोमीटर दूर या ठिकाणी जळगावून शिकण्यासाठी, स्टेनो शिकण्यासाठी हा विद्यार्थी येतोय। मात्र कुठेतरी भरती प्रक्रिया गेल्या काही दिवसापासून बंद आहे। ताई तू देखील या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी स्टेनोचा अभ्यास करते, हे काय काय असणार आहे या संदर्भात? स्टे दिलेला आहे शासनाने, या संदर्भात काय? सर, स्टेनो ही एक कला आहे आणि ती कला आत्मसात करण्यासाठी आम्ही इथे प्रत्येकाने 4 ते 5 वर्ष दिलेले आणि प्रत्येकी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी 6-6 महिने आम्ही अभ्यास करतो, फोकस करतो आणि ऐन वेळेला सगळे सर्टिफिकेट आमच्याकडे आल्यानंतर सांगितलं जातंय की आम्ही हे पद रद्द करतोय। तर आमच्या म्हणजे याला पूर्णपणे नकार आहे, कारण एवढी मेहनत केल्यानंतर या मेहनतीला काहीच किंमत नाही असंही म्हटलं तरी चालेल, कारण प्रत्येकाने खूप मेहनत घेतली याच्यासाठी। आमच्या या कलेला वाव मिळावा, ती अस्तित्वात राहावी यासाठी तुम्ही प्रयत्न करावा। माननीय सरकारला माझं हेच निवेदन आहे की त्यांनी याकडे थोडं लक्ष देऊन कार्य करावं, ही नम्र विनंती। ताई तुझी काय प्रतिक्रिया असणार या संदर्भात? सर, हे शॉर्ट हँड ही एक कला आहे आणि ही जर बंद केली तर मग आम्हाला चान्स फक्त कोर्टातच राहणार आणि कोर्टातलं जर प्रेशर समजा नाही हँडल झालं तर मग आम्हाला हेच ऑप्शन असतं किंवा एमपीएससी वगैरे देऊन आम्ही ते पोस्ट घेऊ शकतो। पण तिथंच जर स्टेनोग्राफरचे पद जर रद्द होऊन गेले तर मग आम्हाला ते प्रेशर हँडल करूनच हे सर्व्हाइव्ह करावं लागेल। मग हे आमच्यासाठी ऑप्शन राहणारच नाही स्टडी करून पण। मग आमचे स्टडी पण कुठेतरी वेस्ट जाते असं आम्हाला वाटतंय। तर आम्ही एवढे वर्ष दिले ना, शासनाने आमचा विचार करावा। शासन मुलींसाठी भरपूर योजना राबवतं, तर यातही बऱ्याच मुली पण आहेत आणि त्यांचा पण विचार शासनाने करावा अशी आमची नम्र विनंती। सर, आम्ही आता तर नम्र निवेदन करत आहोत, बट
जसं जसं आम्हाला हे प्रोत्साहन नाही मिळणार तर तसं तसं आमची जी पुढची हे आहे ती तीव्र होत जाणारच. निश्चितच आपण बघतोय तर या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी स्टेनोचा अभ्यास करतोय, मात्र आम्हाला कुठेतरी जर न्याय नाही मिळाला तर आम्ही स्वतः या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं रस्त्यावर उतरून आंदोलन करू, निवेदन देऊ. मात्र तात्काळ या अभ्यास करणाऱ्या या स्टेनोग्राफरांच्या समस्या महाराष्ट्र शासन सोडवेल अशी अपेक्षा देखील या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी बोलताना व्यक्त केलेली आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.